नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय आपला आवाज। अजितदादा लढणार अशी चर्चा झालेल्या मतदारसंघात युतीला मिळाला उमेदवार। शिरूर हवेलीत दोन्ही राष्ट्रवादीचं झुंजणार, पण विजय कोण खेचणार? आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार, शरद पवार गट हेच आघाडीचे पुन्हा तेथे उमेदवार असणार हे जवळपास नक्की होते व आहे सुद्धा। फक्त तेथे राज्यातील सत्ताधारी युतीला अजित पवार राष्ट्रवादी उमेदवार मिळत नव्हता। त्यांच्या शिंदे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख शिरूर ज्ञानेश्वर उर्फ माऊली उर्फ आबा कटके यांनी आज दिनांक 21 रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तेच तेथील उमेदवार असण्याची चर्चा सुरू झाली आहे। तसे झाले तर दोन्ही राष्ट्रवादीच तेथे झुंजतील। शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादीच्या 5 पैकी जुन्नर अतुल बेनके, आंबेगाव शिरूर दिलीप वळसे पाटील, खेड आळंदी दिलीप मोहिते पाटील आणि हडपसरचे चेतन तुपे पाटील 4 आमदार पक्ष फुटीनंतर अजितदादांबरोबर गेले, तर एकमेव शिरूर हवेलीचे अशोक पवार हे शरद पवार यांच्या बरोबर राहिले। या एकमेव निकषासह त्यांनी गेल्या 5 वर्षात केलेली कामे आणि गेल्या वेळेचे त्यांचे 42,000चे लीड पाहता त्यांनाच पुन्हा आघाडीची उमेदवारी मिळणार हे नक्की आहे। त्यातूनच त्यांनी प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण केल्या होत्या। त्यांच्यासमोर टिकेल अशा उमेदवाराच्या शोधात युती म्हणजे अजितदादा होते। कटकेंच्या प्रवेशाने तो संपल्यात जमा झालाय। शिरूर हवेलीतून स्वतः अजितदादाच लढणार अशी ही चर्चा यापूर्वी रंगली होती। तेथे अशोक पवारांपूर्वी भाजपचे आमदार बाबूराव पाचरणे होते, त्यामुळे तेथून त्यांच्याकडून प्रदीप कंद यांचे नाव पुढे आले होते। लोकसभेलाही त्यांचे नाव शिरूरमधून चर्चिले गेले होते। आता पुन्हा विधानसभेलाही तशी चर्चा झाली। मात्र ही जागा अजित पवारांचा पक्ष लढणार असल्याने त्यावर दावा करूनही भाजपलाही तेथे गप्प बसावे लागले। त्यात अजितदादांनी मित्रपक्ष शिवसेनेलाच जोरदार धक्का देत त्यांचा मोहरा आज टिपला। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी टोकदार होणार आहे। आयात उमेदवार प्रवेश प्रयोग विधानसभेला तरी यशस्वी होणार का? लोकसभेला शिरूरमध्ये करिश्मा असलेले विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध युती म्हणजे अजितदादांकडे सक्षम उमेदवार नव्हता, म्हणून त्यांनी शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात करून उमेदवारी दिली, पण तो प्रयोग फसला। आढळरावांचा पराभव झाला। तसाही काहीसा प्रयोग अजितदादांनी विधानसभेला पुन्हा शिरूरमध्येच शिरूर हवेलीत केला आहे। यावेळी हे शिंदे शिवसेनेचं कटके यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतले असून त्यांनाच विधानसभेची ते उमेदवारी देण्याचा दाट शक्यता आहे। दरम्यान शिंदे शिवसेनेतून उमेदवार आयात करण्याचा लोकसभेचा हा फसलेला पॅटर्न विधानसभेला यशस्वी होतो का हे पाहणे आता रंजक ठरणार आहे। त्याकडे शिरूरच नाही तर पुणे जिल्ह्याचेही लक्ष लागून राहिलेले आहे। शरद पवार यांना असणारी सहानुभूतीची लाट आणि विद्यमान आमदार अशोक बाबू पवार यांच्या संयमीपणाला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील मतदार स्वीकारतील की लोकसभेसारखी उमेदवार आयात करण्याच्या अजितदादांच्या खेळीला ते साथ देणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा।